हॅलो दोन्ही संघांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सुवर्ण महोत्सव वर्ष या ठिकाणी नुकतंच बॉक्स क्रिकेट महिलांच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि या बॉक्स क्रिकेट अंतिम सामना अर्थात हा महाचुरशीचा सामना जो झाला तो प्रशासन विभाग विरुद्ध भूमी व मेकस शाखा विभाग या दोन्ही संघाने अतिशय सुंदर खेळ करून आपापला संघ अतिशय खेळीमेळीच्या रूपामध्ये आणि फ्रेंडली असं वातावरण या ठिकाणी बनवलेलं आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी। विनंती करतो संपूर्ण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या ठिकाणी उपस्थित राहील। पुन्हा एकदा मी आभार मानेल या ठिकाणी हा संपूर्ण सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळाच्या तर्फे आयोजित बॉक्स क्रिकेट सामने ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या मान्यतेने या ठिकाणी आम्हाला लाभल्याबद्दल प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आपले कुटुंब प्रमुख सन्माननीय आदरणीय संजय मुखर्जी साहेब यांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे सहमहानगर आयुक्त अश्विनजी मुदगल साहेब यांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे हा संपूर्ण सोहळा हा संपूर्ण क्रीडा स्पर्धा ज्यांच्या देखरेखीखाली ज्यांच्या संयोजनाखाली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होते की नाही हे आम्हाला संपूर्णपणे हाताळण्यामागे ज्यांचा मोलाचा आणि सन्मानाचा हात होता अशा सुबोध सुर्वे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। काही वैयक्तिक कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु आपल्या कदाचित ही लाईव्ह बघत असतील अशी मला नक्कीच खात्री आहे। त्यामुळे सुबोध सुर्वे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे आमचे सन्माननीय अध्यक्ष भानुदासजी मोहिते साहेब यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मला वाटतं ते काम करता करता आणि अर्ध लक्ष कामात आणि अर्ध लक्ष या पूर्ण या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं होतं। थोड्या वेळासाठी ते काम करायचे आणि जास्त वेळासाठी या स्पर्धेकडे त्यांचं लक्ष असायचं। त्यामुळे त्यांचे देखील मनपूर्वक आभार। त्यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण सामना हे संपूर्ण क्रीडा स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या आयोजित करण्यामागे आम्ही यशस्वी ठरलो असं मला वाटतंय। त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेसाठी या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी पुन्हा एकदा भानुदासजी मोहिते यांचे देखील मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा वळूयात आता आपण पारितोषिक वितरण समारंभाकडे। प्रथम आपण वळतो अंतिम उपविजेता संघ अर्थात भूमी व मेकस शाखा अंतिम उपविजेता संघातील विनंती असेल भूमी व मेकस शाखा संपूर्ण संघ एक एक करून लाईन अप करेल। त्याचप्रमाणे विनंती असेल भानुदासजी मोहिते संस्थेचे मंडळाचे धडाडीचे आणि मानाचे अध्यक्ष कृपया आपण पुढे यायचे। अंतिम उपविजेता संघाला आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे। एक एक करून आपण भूमी व मेकस शाखा संघ एक एक करून आपण ह्या ट्रॉफ्या घ्यायच्या। सर्वप्रथम मनीषा रेंदाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। अंतिम उपविजेता संघ भूमी व मेकस शाखा। त्यानंतर संगीता सतोदीर, कलावती उर्फ प्रांजल, प्रणाली, श्रुतिका, दीक्षा अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला।
थोडीशी चुकी झाली अंतिम सामन्यामध्ये, परंतु हरकत नाही, चुकीतूनच माणूस सुधारतो. विजया पल्लवी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या सन्माननीय सदस्य पल्लवी. प्रतीक्षा जवळजवळ सामना फिरवलेली आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली प्रतीक्षा. स्वाती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या सन्माननीय सदस्या आणि या संपूर्ण आणि एक पण चूक न झालेली, एकही चूक न झालेली स्वाती. स्नेहल मला वाटतं काही कारणास्तव उपस्थित नाहीये. प्राजक्ता यांना विनंती करतो कृपया आपण त्यांच्या वतीने आपण पारितोषिक घ्यायचंय. धन्यवाद स्नेहल, आपण देखील उत्कृष्ट असा खेळ केला. यानंतर विजेता संघ कर्णधार प्रज्ञा गायकवाड यांना विनंती करतो प्रथम आपण यायचं आणि त्यानंतर आपल्या मागून आपली संपूर्ण टीम असेल. विनंती करतो राजेश दाभोळकर कृपया आपण पुढे यायचंय. अंतिम विजेता संघ सर्व मागची एक एक्स्ट्रा आहे. प्रज्ञा चंद्रकांत गायकवाड अतिशय उत्कृष्ट मैदानाच्या चारही बाजूने ज्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये आपली हाताळणी केली अशी प्रज्ञा. त्यानंतर उपासना, सुंदर असं क्षेत्ररक्षण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. उपासना, वैती, रेश्मा सुंदर अशी गोलंदाजी ज्यांनी केली. रेश्मा यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वर्षा सुंदर ज्यांच्या ऑलराऊंड परफॉर्मन्सने अंतिम विजेता ट्रॉफीवरती ज्यांनी नाव कोरलं गेलं असं प्रशासन विभागाच्या वर्षा. त्यानंतर सुनीता, माफ करा नाव माहिती नाही त्यांनी, कृपया आम्हाला कळवायचंय. प्राजक्ता कोण विसरणार या नावाला. हातात जोरदार टाळ्या प्राजक्ता यांच्यासाठी. रुपाली सुंदर असं क्षेत्ररक्षण रुपाली यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. रुपाली यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. उषा, रोशनी ओके सॉरी, सुरेखा गर्ल फ्रॉम शिर्डी. लास्ट बट नॉट द लीस्ट ऑलराउंडर नम्रता. यानंतर नुकतेच झालेला जो अंतिम सामना आहे त्याचा मॅन ऑफ द मॅच, रणरागिणी ऑफ द मॅच असं आपण म्हणू शकतो. सामनावीर हा किताब देण्यासाठी मी विनंती करतो प्रज्ञा गायकवाड कृपया आपण या ठिकाणी पुढे यायचंय. सामनावीर हा किताब देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रतीक्षा अंतिम सामन्यातील सामनावीर जवळजवळ सामन्याला कलाटणी दिली होती. थोड्याशा फरकासाठी कुठेतरी सामना इकडून तिकडे गेला, परंतु संगीता मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. त्यामुळे प्रतीक्षा खूप सुंदर परफॉर्मन्स, उत्कृष्ट असा परफॉर्मन्स या ठिकाणी आपण दिलात. यानंतर पुढील पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतो पल्लवी कांबळे कृपया आपण पुढे यायचे. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. एनी गेसेस? बेस्ट बॉलर प्राजक्ता, फिरकीची जादूगार प्राजक्ता. अतिशय देखणा खेळ, अतिशय सुंदर खेळ. वेळोवेळी प्रत्येक सामन्यामध्ये तिने बोटांच्या जादूने सामन्याला कलाटणी देऊन सामना एक हाती प्रशासन विभागाकडे आणलेला प्राजक्तासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
यानंतर बेस्ट बॅटर हा पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतो स्वाती कृपया आपण पुढे यायचे. बेस्ट बॅटर कोण आहे? उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या स्वभावात आहे आक्रमकता पण ज्यांचं नाव आहे नम्रता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं नम्रता यांचं. थांबा नम्रता मॅडम, आपल्याला कुठेही जायचं नाहीये, आपल्याला चेक. संगीता सपोदूर मॅडम यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यायचंय. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज नाही, रणरागिणी ऑफ द सिरीज हा किताब पुन्हा एकदा जातोय तो नम्रता. ऑलराऊंडर आक्रमकता ऍग्रेशन ज्याला म्हणतात, नक्कीच नम्रता यांचं नाव सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या ट्रॉफीवरती कोरलं गेलेलं आहे. नम्रता कुठेही जायचं नाहीये आपण. नक्कीच थोडं आमच्याकडे वायरची जरा कमतरता आहे, आपण पुढे यावं लागेल. काय सांगशील सुवर्ण महोत्सवाचं वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सवाच्या वर्षानिमित्त एक नव्हे दोन नव्हे चक्क तीन पारितोषिक त्यात मॅन रणरागिणी ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपल्याला मिळाला. काय वाटतं? पहिली गोष्ट फार छान वाटतंय, म्हणजे असं कधी विचार नव्हता केला. आदल्या दिवसापर्यंत आमचं असं होतं, अरे बापरे काय होणार आहे. फक्त एक आहे की सरांनी आमच्या कोचने सांगितलेलं आम्हाला की फक्त तू टिकून खेळ. चिन्मय सुपे यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त सांगितलेलं टिकून खेळ. 4 ओव्हर तू टिकलीस की काही प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळे टिकून खेळले, त्याच्यामुळे हा रिझल्ट दिसला. आणि खरंच आणि सगळ्यांचं फार कौतुक, ज्या लेवलला तुम्ही मॅनेज करताना हे टुर्नामेंट, म्हणजे कौतुक प्रश्नच नाही, सगळ्यांचं कौतुक. आणि इतकं म्हणजे पूर्ण आठवडा तर जातोच, पण हे आम्ही बघितलं येऊन काहीही नव्हतं. आणि त्याच्यानंतर हे ज्या लेवलला झालंय ना सगळं, आणि त्याच्यात आम्हाला हे असं खेळायला मिळालं उत्तम, त्यासाठी खरंच सगळ्यांचे धन्यवाद आणि फार बरं वाटतंय. थँक्यू सो मच. खरंच नक्कीच आपलं देखील कौतुक. आणि आपण विषय मांडला तर मी पुन्हा एकदा प्रशांत परब आणि शशांक साळवी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हे दयनीय अवस्थेत होतं, त्याला पुनर्जीवित केलंय ते फक्त आणि फक्त प्रशांत परब आणि शशांक साळवी यांच्या मेहनतीने. नक्कीच पुढे चेक द्या त्याला, चेक द्या. आणि नम्रता यांनी त्यांच्या कोचचा मला वाटतं उल्लेख केला की अगदी टिकून राहा. मला वाटतं फेविकॉल वगैरे आहे का तुमच्याकडे की टिकून, असा कुठला जोड नाही ना की त्यांनी टिकून राहण्यासाठी वापरला. खूप जबरदस्त खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा चिन्मय यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी देखील कोचिंग केली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पुढचं पारितोषिक वितरण करण्यासाठी विनंती करतो अमित गवळी यांना कृपया आपण पुढे यायचं. अंतिम उपविजेता संघ अर्थात भूमी शाखा कर्णधार अंतिम उपविजेता संपूर्ण संघ कॅप्टन सकट पुढे यायचंय. आमचे मार्गदर्शक सतोदीर साहेब पवार सर कृपया पुढे यायचे. भूमी शाखेच्या कर्णधार अर्थात आमच्या संगीता मॅडम यांच्या मगाशी बोललेत की ते नाही आहेत, त्यांनी कुठलीही प्रकारची स्क्रिप्ट दिली नाही. मला वाटतं कोचिंग मध्ये जास्त वेळ दिला असेल कदाचित त्यांनी. संगीता मॅडम अंतिम उपविजेता संघ थोडक्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलात, काय सांगाल? हे तर चालायचंच असं, खेळ आहे शेवटी, कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार, पण शेवटी ट्रॉफी आली ना. चालायचं. सगळ्यांचं योगदान खूपच छान होतं आणि खेळाडूही छान होते, छान खेळले सगळे. सगळ्यांना असंच शुभेच्छा. थँक्यू.
धन्यवाद. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड असं आपण म्हणतो, तर ज्याचा शेवट ज्या गोड कारणामुळे झाला आणि ज्यांनी या ट्रॉफीवरती अंतिम विजेता असं नाव कोरलं गेलंय, प्रज्ञा चंद्रकांत गायकवाड यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यायचे. ट्रॉफी आपण घेऊच, परंतु त्याच्या अगोदर आपलं मनोगत व्यक्त झालं पाहिजे. खर तर काय बोलायचा प्रश्न आहे, पण हे खरंच म्हणजे हे दुसरं वर्ष ऍडमिचे दुसरं वर्ष आणि तोच कोच आणि तीच टीम, हो ना. त्यातले काही जण आहेत तिकडचे पण नाही, आम्ही सगळे एक होत, हे सगळे एक आहेत. आणि खरंच खेळताना इतकी छान मजा असते. आणि जे रोजची प्रॅक्टिस म्हणजे कालपर्यंत असंच होतं की काय होणार म्हणजे जे आज तुम्हाला खरंच सांगते, काल असं होतं की रात्रीपर्यंत असे फोन होते की मॅडम मी नाही उभी राहत, मी नाही आधी येत. पण आज त्यांनीच काय ते केलंय, तेच त्यांनीच गेम पालटवलाय. त्यातली तुम्हाला पहिली म्हणजे नाव घेणारी वर्षा, प्लीज वर्षा पुढे ये. वर्षा मला काल म्हणाली मॅडम मी ओपनिंग करत नाही, पण वर्षाने आज पूर्णपणे खेळलेली. मला खूप आनंद होतोय. मला कोच सरांचं खूप कौतुक करावंसं वाटतं, त्यांनी खूप आम्हाला साथ दिली. आणि सगळ्याच आमचे ऍडमिनचे सगळेच अगदी आम्हाला आमची कामं सगळ्यातच हे करत होते. अगदी चिडवणारी माझी मित्रमैत्रिणी सगळी खूप मजा आली. ह्या माझ्या मैत्रिणी सगळं. आणि थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतंय. ही दोन्ही टीम माझ्याच आहेत, त्यामुळे अजून आनंद होतो की पहिलं येस हे माहेर, लँडसेल माहेर आणि हे पण माझं सासर, त्यामुळे दोन्ही ट्रॉफी माझ्याच आहेत. थँक्यू सो मच. नक्कीच या ठिकाणी मला शाहरुख खानचं या ठिकाणी वाक्य आठवत आहे की अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विनंती करतो कल्पेश कदम, शशांक आणि विक्रांत कृपया आपण पुढे यायचंय. सत्यदीप सर आपण देखील पुढे यायचंय. शशांक पुढे यायचंय. अंतिम ट्रॉफी, अंतिम विजेता संघ सुवर्ण महोत्सव वर्ष. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. प्रशासन विभाग अंतिम विजेता संघ. NDTV, ABP माझा या सर्व न्यूज चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या समोर कॅमेरा घेऊन उभे आहेत. कृपया आपण पोच द्यायची आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. खेळात भाग घेतलेल्या